नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे भाजपनी 2024मध्ये जी महायुतीच्या आघाडीमध्ये जे नेतृत्व करतं आहे भाजप, तर त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी काही गोष्टी करायला पाहिजेत. सगळ्यात पहिलं म्हणजे भाजपने संघाला विश्वासात घेतलं पाहिजे. आज देवेंद्र फडणवीस संघाच्या काही लोकांना भेटलेले, त्यामुळे आज परत त्यांचं सुरू झालेलं दिसतंय भेटीगाठी किंवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे संघाने सुद्धा भाजपवर आता अंकुश ठेवायला पाहिजे. आणि कारण भाजपला वरती यायचं असेल किंवा आजपर्यंत भाजप जिथे जिथे निवडून आलेला आहे, वरती आलेला आहे, त्याच्यामध्ये संघाचा सिंहाचा वाटा आहे. हे जे मध्यंतरी ते नड्डा बोलले ना की संघाची गरज नाही, ते कळलं तुम्हाला संघाची गरज नाही, ते संघ काय करू शकतो याची कल्पना नाही. मी आत्ता जेव्हा सक्रिय होतो 2024च्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेस ह्याच भाजपच्या लोकांनी संघाला कसं डावललं आहे. संघ एकच आहे की संघ सहिष्णू आहे, त्या सहिष्णुतेचा हे गैरफायदा घेत आहेत. पण ज्या दिवशी संघ ॲक्शनमध्ये येईल त्या दिवशी खूप अवघड होईल. म्हणजे लोक म्हणतात की संघाशी दुश्मनी नको, पण संघ दुश्मन नाही आहे, संघ काही हे नाही आहे, पण संघ अतिशय काय म्हणतात त्याला शांतपणे त्यांचं काम करत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपनी समजा निवडणुका जिंकायच्या असतील त्यांना, तर त्यांचे जे अगदी तळागाळातले आणखीन जे पहिल्यापासूनचे जे कार्यकर्ते आहेत की ज्यांना भाजपने अत्यंत दुर्लक्षित केलेलं आहे, जे हार्डकोर संघाची लोकं आहेत, ह्या लोकांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे, जे घेतलं जात नाही आणि घेत नाही आहेत. आज जे तुमच्याकडे हे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधनं जे आयाराम आलेले आहेत, त्यांना जे सोन्याच्या अंगठ्या बिंगठ्या अशा गळ्यात हे वे घालून जे येतात तुमच्याकडे, त्यांना तुम्ही पायघड्या घालून जे तुम्ही बोलवतात, आणखीन तुमच्याच माणसाच्या उरावर त्याला अध्यक्ष वगैरे बनवून तो भ्रष्टाचार करतो. तिथे माणूस तुमचं भाजपचं नाव खराब करतो, संघाला विचारत नाही, संघाला मोजत नाही, संघाला अपमानास्पद वागणूक देतो. अशा माणसांना तुम्ही बाजूला केलं पाहिजे. हां, तुम्ही नवीन माणसं घ्या, ते येतात असतील तर घ्या तुम्ही, तो प्रश्न नाही, ताकद पाहिजे आपल्याला. पण जी सत्ता आहे, जे चक्र फिरवण्याच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातला जो अध्यक्ष सरचिटणीस हा आपला माणूस असला पाहिजे, ते त्यांनी आपल्याप्रमाणे चाललं पाहिजे, आपण त्यांच्याप्रमाणे नाही चाललं पाहिजे. आज तुम्हाला मी एक सांगतो, आज ही भाजपच्या संघाच्या बऱ्याच जे हार्डकोर लोक आहेत त्यांची ही तक्रार आहे की आमची कामं भाजपच्या याच्यामध्ये होत नाहीत. आज मिरज दंगलीतल्या अनेक लोकांवरच्या केसेस ज्या मागे घेतल्या जाऊ शकतात त्या घेतल्या गेलेल्या नाही आहेत. राष्ट्रवादी मधल्या काळात जेव्हा त्यांचे 2000 ह्याच्यामध्ये त्यांचं राज्य होतं, त्यांनी खूप लोकांना सोडवलेलं आहे. आपण आपल्या लोकांना का नाही सोडवत? लाज वाटते का तुम्हाला आपल्या लोकांना? हिंदू मुसलमानच्या दंग्यातले जे काही हे आहेत ते तुम्हाला त्यांना सोडवायला लाज वाटते का? आणि जी कामं भाजपच्या लोकांकडनं होत नाहीत काय, तीच कामं आपली लोक राष्ट्रवादीच्या लोकांकडनं भाजपच्या लोकांकडनं करून घेतात. ही परिस्थिती आहे. पण भाजपचा जो मतदार आहे, हार्डकोर मतदार आहे, किंवा संघाचा जो स्वयंसेवक आहे आपला, या संघाच्या स्वयंसेवकाला किंवा भाजपच्या मतदाराला जो हार्डकोर मतदार आहे, जो ध्येय हे हिंदुत्ववादी आहे, देशप्रेमी आहे, ही जी लोकं आहेत, यांना दुसरा पर्याय नाही. ते शरद पवारांना मत देऊ शकत नाहीत, जे इस्रत ज्याला हे म्हणतात, किंवा अफजल खानाला हे काय म्हणतात त्याचा देश वाढवायला आले होते, अशा लोकांना मत देऊ शकत नाही आम्ही. किंवा काँग्रेस या राहुल गांधीला आम्ही मत देऊ शकत नाही आम्ही, किंवा ही लोक देऊ शकत नाहीत मत. किंवा आता ठाकरेंना नाही मत देऊ शकत. आम्हाला चॉईस नाही म्हणून आम्ही तुम्हाला मतं पडतायत, एक लक्षात घ्या. पण ज्या दिवशी एखादा चॉईस तुमच्या विरुद्ध उभा राहिला ना, ते 105चे 15 व्हायला कमी होणार नाही. जे उत्तर प्रदेशमध्ये झालं, उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंगला जेव्हा तुम्ही बाजूला केला, तेव्हा कल्याण सिंग निर्माण करायला 35 वर्ष लागली. आणि कल्याण सिंगला जेव्हा बाजूला केलं तेव्हा आपल्या 10 सीट येणं सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये भाजपची 10 सीट येणं सुद्धा प्रॉब्लेम झाला होता. आज हे योगी आदित्यनाथ वगैरे आले, नरेंद्रभाईचं प्रखर हे याच्यामुळे तुमच्या काय म्हणतात 2014 आणि 2019मध्ये आले,
पण त्याच्यानंतर योगींनी ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या केल्या नाहीत, त्याच्यानंतर आपण परत हरलो. हरलो का? तर आपलं मतदान कमी झालं. आपलं मतदान का कमी झालं? कारण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. यांनी असं नाही दुसऱ्याला मतदान केलेलं आहे. मुसलमानांची आणि यादवांची एक गठ्ठा मतं तिथे पडली. आज इथे सुद्धा मला एक हे कळत नाही. आज तुम्ही आज एक लक्षात घ्या, म्हणजे मी ह्या लोकांचा विरोधी नाही, तो त्यांचं राजकारण आहे ते. विखे पाटील घ्या तुम्ही. विखे पाटील ओरिजिनल काँग्रेसी, त्याच्यानंतर ते शिवसेनेत गेले. त्यांचे वडील तिथे काय म्हणतात त्याला, दिल्लीमध्ये बाळासाहेब विखे पाटील फायनान्स मिनिस्टर झाले. इथे राधाकृष्ण विखे पाटील मिनिस्टर झाले. पण जसं परत काँग्रेसचं आलं, ते शिवसेना सोडून ते परत काँग्रेसमध्ये आले. आणि काँग्रेसमध्ये आल्यावर तिथकडची होती नव्हती ती शिवसेना संपली सगळी. आज परत विखे पाटील भाजपमध्ये आले. मग भाजप ज्या भाजपच्या लोकांनी नगरमध्ये ती भाजप टिकून ठेवलं, आज त्यांना ह्या विखे पाटलांना ज्यांनी आयुष्यभर विरोध केला त्यांच्या सतरंज उचलाव्या लागतात. आणि इथे त्यांनी फक्त पार्टीच बदलली. जो काँग्रेसचा अध्यक्ष होता तो आज भाजपचा अध्यक्ष झाला आहे. पण जो ओरिजिनल आपला संघाचा किंवा जो हार्डकोर भाजपचा आहे त्याला तुम्ही अध्यक्ष करा. आणखीन विखे पाटलांना सांगा ह्याच्याप्रमाणे इथे चालेल सगळं. का नाही चालणार? उद्या बघा तुम्ही हे काय, आज हर्षवर्धन पाटील काय करतायत. हर्षवर्धन पाटील सांगतायत टी व्हीवर की मला काही त्याची माहिती नाही. अरे कशी माहिती नाही? कोणाला शिकवतात तुम्ही? त्यामुळे हे जे आयाराम आहेत हे तुमचे नाही आहेत. पवारसाहेबांनीच एकदा सांगितलं होतं टी व्हीवर, तुमच्या 105 मधले 31 माझे आहेत. आणि पवारसाहेबांनी मनावर घेतलं तर ते 31 कधीच पवारसाहेब घेऊन जातील तुमच्याकडनं. तेव्हा तुम्हाला समजा जिंकायचं असेल, हे जे तुम्ही नवीन घेतलेली लोक आहेत काय, यांच्या हातात सगळी सत्ता देऊ नकात. कारण तो माणूस जेव्हा येतो तेव्हा तो पहिलं काम काय करतो, तर पहिलं ओरिजिनल भाजपवासी लोकांना संपवतो तो. आणि मग त्याचे सगळे सोयरे त्याच्यामध्ये तो अध्यक्ष हे ते जे भीमराव तापकीरांनी इथे खडकवासलामध्ये फार मोठ्या प्रमाणावर केलेले आहे काय. आणि तो त्याची माणसं त्याचीच ती सगळी लोक आणून ठेवतो. त्याचेच ते काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीची जी काही लोक असतील ते तिथे आणून बसवतात. आज सोलापूरमध्ये काही याच्यामध्ये मला माहिती आहे काय, की तिकडची जी लोक आहेत ते म्हणतात की हा काल राष्ट्रवादीतनं आला ना आज आमच्या ह्याच्यावर बसला आहे. आणि आज आम्ही 30 वर्ष या भाजपसाठी घातलेली आहेत. आज आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही कारण दुसऱ्या ती विचारसरणीच नाही आहे. ते फॉरेनरच दिसतात तिथे. उद्या मी उठून राष्ट्रवादीमध्ये गेलो तर मी फॉरेनरच दिसणार आहे तिथे. त्यामुळे तुम्ही संघाला आणखीन या हार्डकोर कारण हा हार्डकोर भाजपचा माणूस आहे. हा तुमच्या काय म्हणतात त्याला मतदाराला बाहेर काढतो. हे पैशावर चालत नाहीत. हा मतदाराला बाहेर काढतो. पण याला तुम्ही आज डावलतात. आज जे भाजप महाराष्ट्रात चालू आहे, जी मंडळी आहेत ती भाजपची आहेत का हार्डकोर? याचं उत्तर द्यावं कोणी मला. आणि भाजप वाढीसाठी आपण काय करतोय? देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांना मी विचारतो, निदान बावनकुळे ते महाराष्ट्रभर हिंडतायत तरी, सध्या बोलतायत तरी. चंद्रकांत पाटील असताना तर ते कोल्हापूर चहा प्यायला पुणं, मुंबई चहा प्यायला पुणं, कोल्हापूर. याच्या पलीकडे तो माणूस 6 वर्षात कुठे गेलेला फार मोठं त्याचं योगदान आहे असं कुठे दिसलेलंच नाही आहे. आणि आपण भाजप वाढीसाठी काय करतोय? भाजप वाढीसाठी आपण मोहिते पाटलांना घेतोय. तेच मोहिते पाटलांनी परत त्यांची ते ओरिजिनल याच्याकडे गेले, ते पवारसाहेबांकडे. ही लोक आपली नाहीत, तुम्ही यांना घेतायत. ते तुमच्या माणसाला तुम्ही ताकद देऊन आज तुमच्याकडे काय कमी आहे? नितीन गडकरी एकदा म्हणले होते विनेबिलिटी. अरे विनेबिलिटी म्हणजे काय? पैसा ही विनेबिलिटी आहे एक. आज एखादा माणूस चांगला असेल त्याला लोक चांगलाच म्हणतात. त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही त्याला तिकीट देत नाहीत. तुम्ही पैसे लावा ना पक्ष म्हणून आणि त्याला तिकीट देऊन आणा ना निवडून. कसं तुमचं हे चालत नाही. कशाला गरज आहे तुम्हाला राष्ट्रवादी फोडायची आणि शिवसेना फोडायची? तुमच्याच लोकांना तुम्ही काय म्हणतात त्याला डावललं तर तोच प्रकार होणार आहे ना.
हां, एक 20% तुम्ही हे केलं मान्य आहे. 80% बाहेरचे घेणार आणि 20%नं सत्र हे करायचं नाही, उरलेल्या 80%नी सतरंज्या उचलायच्या. हे बदलायला पाहिजे. आणि अजून हे कुठे बदलताना दिसत नाही. हे बदललं नाही तर काय म्हणतात त्याला, रिझल्ट काहीही होऊ शकतो. आज एवढंच. धन्यवाद.